हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर काल लसूण काढलाय बघा. हा लयच पात वाळून गेली. आता तुम्हाला तर जसं की माहिती आहे की मी मुंबईला गेली होती. आमच्या लसणाचं बरेच दिवस झालं पाणी सोडलं होतं, म्हणजे कांद्याला पण पाणी पुरत नव्हतं. पाणी सोडून दिलं होतं कारण डाळिंबाला पाणी लागतंय आता. आणि पात जामच करपून गेली होती. लसूण आम्ही सगळा इळ्याने उकरून काढलाय, त्यातला बराच काय खुडून निघला. पातच नव्हती वर उपसून म्हणजे उपटून काढण्यासाठी, म्हणून मग सगळा लसूण इळ्याने काढलाय बसून. आणि अपेक्षेपेक्षा जास्त झाला बरं का. मला असं वाटत होतं, मी एक बाजारची पिशवी घेऊन गेली होती. मला वाटलं होतं एक बाजारची पिशवी भरून निघन, आपल्याला काय निघायचं आहे निघून निघून. पण मी जन्माला आल्यापासून पहिल्यांदा लसूण लावला आणि पहिल्यांदाच लसणाला मला एवढं कष्टाचं फळ मिळालं हे माझ्या. आणि मी खूप समाधानी. मला इतकं आनंद झाला होता एवढा लसूण झालेला बघून. मला हसल्या होत्या काल लेबर आलेल्या की मी पिशवी छोटीशी घेऊन गेलेला. मी म्हणलं 2-3 पाट्या निघत्यान, काय निघायचे लसूण निघून निघून. कारण ते रानाचा अवतारच तसा झाला होता, पाणी पुरत नाही पाणी पुरत नाही करून. आणि वरिंब्यावर लावलेला होता. वाफ्यात असल्यावर तरी पाणी साठल्यावर थोडं बैठं रान असल्यावर त्याला पाणी मिळते चांगलं. वरिंब्याला काय पाणी मिळणार आहे. तर लय मला नाराज झाल्यासारखं वाटत होतं बरं का. कारण बऱ्याच पिकांमध्ये नाराजच होत गेलेली पाण्यामुळं. पण अपेक्षेपेक्षा जरा मला ह्या वर्षी चांगलाच लसूण झालाय. अक्षरशः तुम्हाला खरं सांगू का, की माझ्या सासूबाईंनी सुद्धा एवढा कधी लसूण काढला नसून शेतात, एवढा ह्या वर्षी मला लसूण झालाय. आणि मला जेवढं वाटत होतं त्याच्यापेक्षा लसणाचा कांदा जरा मोठाच झालाय. मला वाटायचं उगं बारीक बारीक कुड्या झाल्या असत्या आणि काय लसूण होणार आहे. म्हणजे इतकंच माझं मन नाराज झालं होतं. मी काय सांगू तुम्हाला, मला म्हणजे इच्छाच होत नव्हती मला त्या कांद्यात आणि लसणात जायची. इतका खर्च केला त्या कांद्याला, इतका लसूण लावला मी, धन लावलं होतं. कोथिंबीर तरी खायला मिळाली बरं का घरची, धन लावलेली त्याची. पण लसणाने कांद्याने इतकं नाराज केलं ना, खत बीत काय टाकून ही एवढं सुरुवातीला इतकी मेहनत घेतली ह्या लसणाला आणि कांद्याला. आणि नंतर नंतर पाणी सोडायची वेळ आली ना, विहिरीचं पाणी निघायला लागल्यावर तेव्हा लय आमचे चेहरे पडले होते दोघांचे पण. इतकं नाराज वाटायचं आम्हाला पण. झाला काहीतरी थोडं का लय फुल नाही फुलाची पाकळी का व्हायना, सद्गुरुरायांनी आपल्या पदरात घातलेली ही सगळी सगळी समर्थांची कृपा बरं का. आणि मी खूप खुश आहे. तर कालच लसूण काढलंय आणि आज मला खरं तर साफसफाई करायची होती. आज उद्या 2 दिवस मला साफसफाईसाठी लागणार होते, कारण आता पाडवा आहे परवाच्या दिवशी. पण ह्याची पात एवढी वाळून गेलेली होती. आज जर बांधलं नसतं ना ह्या म्हणजे लसूण जर बांधलं नसताना हा, तर उद्या ह्याला हातच लावता येत नव्हता बघा. कारण ही सगळी पातच गळून पडली असती. तर ह्याच्यातनं बरीच पात गळून निघायची, म्हणजे लसणाचे कांदे गळून निघायचे. मग निवडून निवडून मी गोळा करायची हातावर. जेवढं मुठीत बसते तेवढ्या मुठी बांधायची. आणि म्हणजे मुठीत बसते तेवढा लसूण घ्यायची आणि बांधून घेत होती. आणि मला ही चौधरी साहेबांनी अण्णांच्या धोत्राच्या काष्टऱ्या काढून दिल्या होत्या, म्हणजे ही रशीसारखं काढून दिलं होतं मला त्यांनी. तर त्याच्यातच मी बांधून घेतलं. दुपारपासून बसली होती मी हा लसूण बांधायला. अक्षरशः माझी मानपाट भरून आली. एक 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 चाळून ह्या सगळ्या पाल्यातनं इतका लसूण जागेवरच वाळून गेला होता लसूण. आणि नसता ह्या 2-3 दिवसात काढला ना. मी लेबर बघितल्या होत्या, पण मला लेबर काय बोलत होत्या, पाडवा होऊ दे एवढा, म्हणजे सण जाऊ दे, सण झाल्यावर काढू. तर मला ही सगळा ठिक्यातच भरून ठेवावं लागला असता, बांधायला तर येतच नव्हता मग. तर आणि त्यातमध्ये असं झालं की आज संध्याकाळी लाईटच नव्हती. मग आता अंधारात काय करू. दुपारपासून लागली होती ह्या कामाला. मग संध्याकाळ झाली मला. संध्याकाळ झाल्यावर मग जेवण वगैरे बनवून घेतलं. सगळा पसारा त्याचा सोडला. लाईट आली की पहिलं हे लसणाला निवडायला बसली, कारण आता ही बांधून तर सगळं झालं होतं. ज्या लसणाला पात आहे तेवढं सगळं लसूण बांधून झाला होता माझा. पण आता जी पाल्यामध्ये कुड्या पडलेल्या होत्या ना, त्या मला नीट करून एका पाटीत काढून ठेवायच्या होत्या. तर मी हाऊसनी मी सूप घेतलं. म्हणलं सुपानी पाकडून सगळं फोलकट पुढं जाईन, म्हणजे लसणाचा पाला पुढं जाईन आणि कुड्या मला गोळा करून टाकता येते पाटीत. पण कशाचं काय, ती पाला सगळा लसणातच गुंतून बसत होता. मग परत मी सोपा पर्याय निवडला. म्हणलं ह्याच्यात खेळत बसण्यात काही पर्यायच नाही, काय उपयोगच नाही आपल्याला असलं खेळत बसून. त्यापेक्षा आपण सगळा ढीग पुढं मांडून घ्यायचा आणि त्या ढिगातनंच एक 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 कांदा उपसून काढायचं. तर तुम्हाला खरं सांगू का, मला झोपायला रात्री 1 वाजली ही निवडता निवडता. 10 वाजता सुरुवात केली होती. 10 वाजता लाईट आली होती आमची. लाईटीचं काय होते हल्ली जरा उन्हाळा असल्यामुळं आणि लाईटी बिटी लोडवर येतात, सगळ्यांच्या मोटरा संगत चालू होतात ना, पाणी निघते त्याच्या भीतीने. मग ती लोडवर येते आणि फ्यूजमधली लगेच डीपीमधली लगेच फ्यूज जाते. तर त्याच्यामुळे ना फ्यूज गेल्यावर परत लय वेळ कोण फ्यूज बसवायला गेलं तर बरे, नाही गेलं कोण तर का नाही की तशीच लाईट राहते. मग ही असली कामं
मग अंधारात कशी करावीत म्हणून मग मी लाईट आले की पटकन बसली करायला. अंधार होता म्हणजे घरात अंधार होता तोपर्यंत जेवण वगैरे बनवून घेतलं. आणि इकडे चौधरी साहेब अण्णा जेवून बसले होते आणि मी म्हणलं आपलं पहिलं आपण काम करून घ्यावं. पण तुम्हाला खरं सांगू का, ह्याला लय उशीर लागल असं दिसायला लागलं ना, मग मी मध्येच उठली, एकदा जेवली, जेवण केलं, परत ती घरात सगळा तसाच पसारा सोडला होता, तो पसारा थोडा आवरला म्हणजे काय नाही बरं का बघितलं त्यातलं. पण ती खरकटी भांडी गोळा करून ठेवायची, ह्या दोघांनी जेवण केलेली ती भांडी उचलायची, जेवण उघडच ठेवलेलं असतं ते झाकायचं, ही सगळं केलं. आणि थोडा वेळ पाठ आडवी केली म्हणजे लोळी 5 मिनिटासाठी. पण झोप येते काही एवढं पुढं ढीक बघून, कारण उद्याचं कामाचं नियोजन दिसत होतं डोळ्यापुढं. कारण आज नाही घरातल्या साफसफाईकडे हात लागला, उद्या तरी मला करणं होतं, म्हणून मी हे रात्रीचं जागून केलं. तर गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे वाजलेले आहेत 6:22 झालेले आहेत. आणि रात्री एवढं पूर्ण केलं तेव्हा झोपली बरं का. इतक्या कचऱ्यातून तेवढा लसूण काढलाय. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे एवढ्या मोठ्या कचऱ्यातून हा एवढा लसूण काढलाय. खरं तर हे रात्रीच उचलून टाकायचं होतं सगळं, पण म्हणलं एवढ्या अंधारात कुठं आता उकिरड्यावर कचरा नेत बसू, म्हणून मग म्हणलं राहू दे सकाळीच टाकते. किती कचरा आहे आणि किती उशीर गेलं मला, ते अक्षरशः मला पेंगायला होत होतं. किती छान दिसतोय लसूण हा, जागेवरच वाळलाय लसूण माझा चांगला शेतातच. तर मी खूप खुश आहे बरं का माझ्या लसणासाठी ह्या वर्षी. छान वाटलं मला, लय मोठा लसूण निघला ते. आता हा सगळं लसूण टांगून घेते आणि नंतर कचरा वगैरे काढते. का एवढी रात्रीच मेहनत घेतली, रात्रीच का सगळं हे केलं, निवडलं, उशीर झाला तरी पण. कारण आज मला साफसफाई करायची, खूप कामं आहेत, इतर कामं, या कामामुळे इतर कामं माझी अडकून पडली असती, म्हणून मग मेहनत घेऊन रात्री सगळं साफ करून ठेवलं. ते चला आता पुढच्या कामाला लागते. चौधरी साहेबांचे चालू झाडलोट बघायचं का. कचरा टाकायला गेलेत, कचरा शेण टाकायला उकिरड्यावर. आता मला इकडचं झाडू मारायचा, ओट्यावरचं साफ करायचं. तर चला, मोबाईलच्या नादी लागून सकाळी सकाळी जमत नाही.
तर मंडळी हा विकत घेतलेला लसूण आहे बरं का घरातला. हा बघा कसा असतो तुम्हाला दाखवते. पांढरा तांब्या पाहिजे असेल लगेच ठेवून जा मग. ठेव आली दूध घेऊन. हा आहे पांढरा लसूण विकत घेतलेला खायला. आणि हे बघा हा आहे गावठी लसूण घरचा. हा काय सांगितलं तांब्या होय. हा नंतर देते जा. काय काय सांगितले नक्की. साखर नाही. साखर पाहिजे तुला. मग साखर कुठं म्हणते तू दुसरा दुसरा म्हणते. तर हा आहे गावठी लसूण. माझ्या कुड्या थोड्या बारीक राहिल्यात कारण पाणी कमी पडलं ना आम्हाला. नंतर नंतर पाणी सोडून दिलं. तर हे बघा. आणि पिऊ मॅडमला पाहिजे साखर. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. दिवस उगून आलाय बघा दिसलं ना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.